अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स आणि प्रोफेसर्स कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रॅक्टिस करणार आहेत। यासाठी मेडिकल कॉलेज आणि केडीएमसी यांच्यात सामंजस्य करार झालाय। मात्र अंबरनाथमध्ये शासनाचं छाया उपजिल्हा रुग्णालय असताना तसंच ग्रीन सिटी परिसरात सुविधा भूखंडावर रुग्णालयासाठी तयार इमारत धूळ खात पडलेली असताना वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला केडीएमसी बद्दल प्रेम का उफाळून आलं असा प्रश्न आता उपस्थित झालाय। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल, शक्तिधाम प्रसूतीगृह या 2 रुग्णालयांमध्ये अंबरनाथ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांची सेवा घेतली जाणार असून गौरीपाडा भागात हॉस्पिटलसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत सर्व सोयीसुविधा डॉक्टरांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। मात्र अंबरनाथमधलं मेडिकल कॉलेज हे शासनाचं आहे। याशिवाय अंबरनाथमध्ये शासनाचं छाया उपजिल्हा रुग्णालय देखील आहे आणि विशेष म्हणजे अंबरनाथ पालिकेकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सुविधा भूखंडावर उभारलेली अख्खी इमारत धूळ खात पडली आहे। असं असताना मेडिकल कॉलेज प्रशासनाला अंबरनाथ सोडून कल्याणला का जावंसं वाटलं असा प्रश्न आता उपस्थित झालाय। याबाबत अंबरनाथच्या शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर संतोष वर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा सामंजस्य करार आपण करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेतले आपले 2 जी रुग्णालय आहेत, एक म्हणजे आपलं रुक्मिणीबाई रुग्णालय आणि एक शक्तिधाम रुग्णालय, तसेच गौरीपाडा येथील इमारत या संबंधात आपण एक सामंजस्य करार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ यांच्यासोबत करत आहोत। तर त्यामध्ये 7 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा त्या महाविद्यालयाची इमारत बांधून होईल, यापैकी जे आधी होईल त्या कालावधीपर्यंत आपण आपली ही 2 रुग्णालय आणि गौरीपाड्याची इमारत त्या महाविद्यालयासोबत संलग्नित करत आहोत। त्यामुळे आपल्याकडे जे ICU तसेच टर्शरी केअर फॅसिलिटी ज्याला म्हणतात त्या प्रकारच्या सेवा आपल्याला आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील। त्यामुळे तूर्तास तरी या मेडिकल कॉलेजचा अंबरनाथ शहराला काहीही फायदा होणार नाही असंच दिसतंय। एकमत न्यूज, अंबरनाथ।